हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बरे आहात का तुम्ही? मी दिलेला दररोजचा अभ्यास, मी घेतलेला दररोजचा पाठ लेसन तुम्ही मला अपेक्षा आहे की तुम्ही बघत असाल आणि वहीवरती त्याची नोंद घेऊन दररोज दिलेले शब्द वाक्य पाठ करत असाल अशी मी आशा बाळगतो. लक्ष द्या, आज आपण एक नवीन पाठ घेऊन आलो आहोत. त्याचं नाव आहे सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे बघा, काल आपण काल सिंपल प्रेझेंट टेन्स घेतलं होतं. म्हणजे काल साधा वर्तमान काळ हे आपण काल शिकलेलो आहोत. आज घेणार तो साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. आता बघा, यामध्ये विधानवाचक होकार आणि विधानवाचक नकार अशा प्रकारची दोन प्रकारची वाक्य आज आपण शिकणार आहोत. परंतु ते घेत असताना कसं घ्यायचं बघा बरं इकडं. तर त्या ठिकाणी आपल्याला विधानवाचक होकार मध्ये काय असतं, तर विधानवाचक होकार मध्ये कर्ता प्लस वाज अँड वेअर हे दोन प्रकारचे आपल्याला शब्द त्या ठिकाणी घ्यावे. त्यामध्ये बघा काय काय येतं, तर लक्ष द्या. ही, आय, ही, सी, इट व एकवचनी नाम असल्यास वाज घ्यावे. बघा लक्ष द्या, आपण जेव्हा वाक्याची रचना करतो त्यावेळेस आपल्याला सर्वांना कळायला पाहिजे आपण कोणता शब्द कुठे घ्यावा. भूतकाळ असेल तर वाज घ्यावे. बघा, आणि काल आपण शिकलो बघा वर्तमान काळ. वर्तमान काळामध्ये काय काय याचं एम किंवा इज, आणि या ठिकाणी वाज हे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. वाज म्हणजे होता आणि इज म्हणजे आहे. वर्तमान काळामध्ये इज असते किंवा एम असतं, आणि इथं आहे वाज म्हणजे होता. बघा, वी, यू, दे व अनेक वचनी नामे असल्यास वेर घ्या. वेर म्हणजे होते. बघा, होता किंवा होती. आता या ठिकाणी आपण विधानाच्या होकारमध्ये काही वाक्य घेणार होतं. एकवचनी वाक्य आणि अनेक वचनी वाक्य. बघा, हे आपल्याला वहीत लिहायचं आहे. लिहून सकाळी आपण समजा पाठ घेतला, पाठ घेतल्याच्या नंतर ते वहीत वाक्य लिहायचे आहेत. बघा, कोणते वाक्य लिहायचे आहेत हे दिलेले मी, आणि वहीत लिहिल्याच्या नंतर आपल्याला ती वाक्य दिवसभरामध्ये एकमेकांशी चर्चा करायची आहे. समजा दोन मुलं आहेत, ते शाळेमध्ये गेले, शाळेमध्ये गेल्याच्या नंतर एकमेकांना बोलायचं. बघा बघा बरं, मी कोणतं वाक्य सांगतो ते. पहिलं वाक्य पहा, आय वॉज म्हणजे मी होतो. बघा, कुठं होतो रे? आय वॉज इन स्कूल, मी शाळेत होतो. बघा इकडं, आय वॉज म्हणजे मी होतो. आता याचं अनेक वचन काय होईल? वी वेअर, आम्ही होतो. वी वेअर इन स्कूल, आम्ही शाळेत होतो. बघा, आपल्याला या ठिकाणी एखादा शब्द घेतल्याच्या नंतर त्या शब्दाचं वाक्य कसं तयार करायचं हे महत्वाचं आहे, आणि ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपण सर्वजण होतो म्हणजे पहा, आम्ही 9-10 विद्यार्थी किंवा 10-20 विद्यार्थी वर्गात होतो तर काय म्हणणार? वी वेअर, आम्ही होतो. वी वेअर ऑन द ग्राउंड, आम्ही मैदानावर होतो. आता पुढचं वाक्य घ्या, यू वेअर, तू होतास. यू वेअर म्हणजे काय रे? तू. यू म्हणजे तू, वेअर म्हणजे होता. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता पुढचं घ्या, यू वेअर, तुम्ही होता. तू किंवा तुम्ही हे दोन्ही शब्द आपल्याला यू वेअर साठी वापरायचे आहेत. आता पुढचं वाक्य घेऊ आपण, ही वाज. ही म्हणजे काय रे? ही म्हणजे तो. वाज म्हणजे होता, म्हणजे तो होता. आता पुढचं आहे दे वेअर, ते होते. दे म्हणजे ते, THEY, दे म्हणजे तो, ती, ते. आता ते होते, त्या होत्या किंवा ती होती. समोरचं घ्या, सी वाज, यशाची सी म्हणजे ती. सी वाज म्हणजे होता किंवा होती. सी वाज म्हणजे ती होती. आता इथं बघा, सी वाज आहे फक्त. सी वाज म्हणजे ती होती. आणि पुढचं घ्या, दे वेअर, देवेर आपण घेतले, ते होते. आता पहा, इट वाज, इट म्हणजे ते, वाज म्हणजे होते, ते होते. आता याचं उदाहरण घ्यायचं बघा, वी वेअर इन नागपूर, आम्ही नागपुरात होतो. हे झाले बघा विधानवाचक होकारार्थी वाक्य. आता आपण याच प्रकारे नकारार्थी वाक्य कशी घ्यायची. आता आपण बघितलं होकार, होकार म्हणजे हो हो म्हणायचं, आणि नकार म्हणजे नाही. तर बघा,
पुढचं घ्या विधानवाचक नकार. विधान म्हणजे वाक्य. आता त्या वाक्यामध्ये नकार कसा येतो बघा. ही नाही बघ, आय, ही, सी, इट व अनेक वचनी नाम असल्यास वाज घ्यावे. जसं आपण या ठिकाणी अनेक वचनी नाम असतील तर आपण वाज घेतलेला आहे, आणि एक वचनी नाम असेल तर वाज घ्या. लक्ष द्या, हे एक वचनी, हे महत्वाचं घ्या. एक वचन असेल तर वाज घ्यायचं, आणि अनेक वचने असेल तर काय घ्यायचं रे, वेर. पहा, अनेक वचनी कोणते आहेत रे मुलांनो, वी, यू, दे व अनेक वचनी नामे असल्यास वेर घ्यायचे. आता त्यामध्ये आपल्याला बघा कोणकोणते येतात त्या ठिकाणी अनेक वचनी नामे. बघा, आय वॉज नॉट. आय, ही, सी ही आहेत एक वचन. म्हणजे या ठिकाणी आपण काय घेणार मग, आय वॉज नॉट, मी नव्हतो, आय वॉज नॉट. दुसरं घ्या, वी वेर नॉट. वी म्हणजे आम्ही. वी घेतल्यामुळं, अनेक वचने आपण घेतल्यामुळं, आपण जास्त जण असतील आपण तर काय म्हणतो आपण, वी, आणि त्याला काय लावायचं, वी लावायचं वेर. बघा, WER वेर म्हणजे होते, आणि एक वचनी असेल तर वाज, आय वाज. म्हणजे वी वेर असेल तर वी वेर नॉट, आम्ही नव्हतो. अनेक वचनीला वेर लावायचं आहे. तिसरं घ्या, वी वेर नॉट. यू, इथं वी नाही, लक्ष द्या, यू, यू, यू वेर नॉट, तू नव्हतास. इथं घेतला आपण वी, वी म्हणजे आम्ही, आणि इथे येईल यू वेर नॉट, तू नव्हतास. पुढचं घ्या, यू वेर नॉट, तसंच आहे, तुम्ही नव्हतात. आता इथं पहिल्यांदा घेतला आपण यू म्हणजे तू, आणि इथं घेतलं आहे यू म्हणजे तुम्ही. यू वेर नॉट, तुम्ही नव्हतात. समोरचं घ्या, ही वॉज नॉट. आपण इथं बघितलं ही म्हणजे तो, ही वॉज म्हणजे पहा, ही वॉज म्हणजे तो होता. इथं आहे ही वॉज म्हणजे तो होता, आय वॉज म्हणजे मी होतो. पण इथं आय वॉज नॉट किंवा ही वॉज नॉट म्हणजे तो नव्हता. आपल्याला नव्हता हा शब्द घ्यायचा असेल तर शेवटी येते नॉट. नॉट म्हणजे नव्हता. पुढचा घ्या, सी वॉज नॉट म्हणजे काय रे, ती, सी म्हणजे ती, वॉज म्हणजे होत, वॉज नॉट म्हणजे नव्हती. पहा, वॉज म्हणजे होती, पण वॉज नॉट आपण त्या ठिकाणी नॉट लावल्यामुळं ती नव्हती असं येते. आता पुढचं घ्या, आय वॉज नॉट म्हणजे, आय म्हणजे काय रे, मी, मी नव्हतो. आय वॉज नॉट नाही, नाही, इट वॉज नॉट. लक्ष द्या, आय आपण सुरुवातीला इथे घेऊया इट, इट, इट वॉज नॉट म्हणजे ते नव्हते. आता शेवटचं बघा, दे वेर नॉट. दे म्हणजे ते, वेर म्हणजे होते, वेर नॉट म्हणजे नव्हते. पहा, वेरचा अर्थ होते, नॉट म्हणजे नाही. आता दे वेर नॉट म्हणजे ते नव्हते, त्या नव्हत्या, ती नव्हती. आता त्याचं वाक्य बघा येईल, एक्झाम्पल, वी वेर नॉट इन नागपूर. आम्ही नागपुरात नव्हतो. अशा प्रकारचे आपण या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधे साधे वाक्य, म्हणजे साधं, सिंपल म्हणजे साधं. आता आपण या ठिकाणी साधे वाक्य बघितले आहेत. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, साध्या भूतकाळातले आपण वाक्य बघितले आहेत. त्या ठिकाणी एकवचनी, अनेक वचनी, होकारार्थी, नकारार्थी अशा प्रकारचे आपण वाक्य बघितले आहेत. जरी अजून जर काही मुलांना समजलं नसेल तर त्यांनी माझा व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे, त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, मेसेज करू शकता. दुसरी गोष्ट महत्वाची आहे, मी जे काही तुम्हाला आज सुरुवातीपासून ग्रामर, इंग्रजी ग्रामर शिकवत आहे, सांगत आहे, त्याबद्दलची माहिती मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.